मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 कोल्हापूर चाळमध्ये शौचालयाच्या दुरवस्थेमुळे महिलांनी काढले महापालिकेवर टमरेल मोर्चा। मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील शौचालयाच्या दुरावस्थेबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर चाळ येथील महिलांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर टमरेल मोर्चा काढला आहे। कोल्हापूर चाळ येथील महापालिकेकडून असलेले शौचालय दुरावस्थेत आहे। शौचालयाला लाईट व्यवस्था नाही, मलमूत्र विसर्जन करणारी पाईपलाईन फुटलेल्या अवस्थेत आहे। अशातच अनेकदा महापालिकेला स्थानिक नागरिकांनी या शौचालयाच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती, परंतु महापालिकेकडून या शौचालयाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। कोल्हापूर चाळ भागातील जवळपास 100 ते 150 महिला महापालिकेच्या या शौचालयाची दुरावस्था झाल्याने उघड्यावर जात असल्याचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी माहिती दिली। एकीकडे विश्रामबाग येथे अत्याधुनिक शौचालय महापालिकेकडून बांधण्यात येत असताना मात्र मिरजेतील कोल्हापूर चाळ येथील शौचालयाची दुरावस्था का, असा सवाल माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेला विचारला आहे। लवकरात लवकर या शौचालयाची दुरुस्ती करावी, अन्यथा महापालिकेवर यापेक्षाही मोठा मोर्चा काढू, असा इशारा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिला आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 20 मधील कोल्हापूर चाळ येथील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या। मला आज 4 वाजेपासून काम चालू आहे कोल्हापूर चाळीत तातडीने यायचं इथं, आणि तुम्हाला कुठल्या बांधकामचं जे सांगितलं नाही तेवढं मला सांगा, मग त्याचं सांगते काय या इथं तुम्ही विरोध ऑफिसला या, मी आहे तातडीने काम चालू आहे। आपल्याला काय काय पाहिजे म्हणजे अतिशय मलाही वाईट वाटते की हे काम जरासं वेळ लागलेला आहे, पण आजच काम तिथं सुरू होईल। शौचालय दुरुस्तीचं ते शौचालय नादुरुस्त असल्यामुळे महिलांना अक्षरशः फार, महिला असतील, तरुण मुली आहेत, तिथं लहान मुलं आहेत, त्यांना शौचालयात जाण्यास जागा नाही आहे। तर अशा तिथं दुरुस्तीसाठीचा आम्ही आज सुरू करतो। त्याचा जो संबंधित असेल, जेई असेल, इथले नगर अभियंता ज्यांनी लक्ष दिलेलं नाही त्यांचा मी कारवाईचा प्रस्ताव आजच पाठवला आहे माननीय आयुक्त साहेबांच्या। येथील जे टॉयलेट आहे तिथं महिला 150 महिला आणि 100 पुरुष जातात। गेले 6 महिने त्याचं लाईट बिल भरलं जात नाहीये, आम्हीच भरतोय। कुठं तर आम्ही वर्गणी काढतोय, कुठं तर मी घालतोय, पायपा फुटतायत, शेजारच्या घरात महिला पसरलेला आहे अक्षरशः। आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं, बांधकाम विभागाला सांगितलं, आरोग्य विभागाला सांगितलं। आजीच्या उपायुक्त महिलाच आहेत, त्यांना तरी 28 मेला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी। तर आज या महिला अक्षरशः त्रस्त आहेत, 3 महिने 4 महिने उघड्यावर शौचालयाला जातात। ही चांगली गोष्ट आहे का? आपल्या कुठल्या तर अशा महिला उघड्यावर गेल्या असतं आपल्याला कसं वाटलं असतं? आज विश्रामबागमध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावताय आणि तर कोल्हापूर चाळी मिरजमध्ये तुम्ही आहे ते दुरुस्त करत नाही, किती विषमता आहे। मग आज आम्ही उपायुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो, त्यांनी 4 वाजेपर्यंत एजन्सीकडनं काम चालू होईल अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। जर काम चालू झालं नाही तर उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे, आम्ही टमरेल घेऊन आयुक्तांच्या इथं जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी येतील।